नमस्कार मंडळी. पाऊस आता जवळपास सगळीकडेच कमी झालेला आहे. इथे सकाळचे 6:30 वाजलेत आणि मी सकाळी फिरायला निघाली आहे. इथे सूर्य पण अतिशय छान दर्शन देतोय आणि एका बाजूला हिरवगार सगळी झाडं, अतिशय छान असं प्रसन्न हे सगळं वातावरण हे तुमच्याकडे शेअर करावं म्हणून मी हे दाखवते. इथे ही झाडं आणि हे पक्ष्यांचा किलबिलाट अशी सकाळ. त्यानंतर घरी आल्यानंतर इथे साबुदाणा भिजवायचा. हा कसा साबुदाणा भिजवायचा हे काही नवीन शिकणाऱ्यांना माहीत नसतं म्हणून सांगते. एका माणसाला 1 वाटी अशा पद्धतीने साबुदाणा घ्यायचा. तो व्यवस्थित 2 वेळा धुवून त्यातलं स्टार्चचं पाणी सगळं काढून टाकायचं. नंतर फिल्टर पाणी घालून त्यामध्ये जेवढं गरजेचं पाणी आहे तेवढंच त्यामध्ये घालायचं. बाकीचं जास्तीचं पाणी हे सगळं काढून टाकायचं. साबुदाणा भिजेल एवढंच पाणी त्यामध्ये ठेवायचं. अगदी इथे तुम्ही बघू शकताय वरती अजिबात जास्त पाण्याचं आपण ठेवलेलं नाही आहे. बंद डब्यामध्ये तो भिजवायला झाकून ठेवायचा. साधारण सकाळी भिजवला तर दुपारपर्यंत आपण खिचडी करू शकतो. अशी मोकळी छान खिचडी इथे तयार झाली. धन्यवाद.